हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर डी करिअर अकॅडमी. मी पूजा निकम आपलं स्वागत करते फ्रॉम ड्रीमर्स टू अचिव्हर्स प्रोग्राममध्ये. आपण जेव्हा करिअर डिसाईड करत असतो, बऱ्याच वेळा आपली बालपणापासून एक स्वप्न असतात आणि आपल्या पालकांचे आपल्या बाबतीत वेगळी स्वप्न असतात. पण किती छान जर ही स्वप्न एका पॉइंटला भेटतायत किंवा एका कॉमन पॉइंटला दोन्ही गोष्टी सारख्या होत आहेत, तो तो आनंद किती वेगळा असेल. तर तसाच आनंद आपली एक मैत्रीण अनुभवती आहे. आज आपण तिच्याशी बोलूया. सो प्लीज वेलकम विथ अ राउंड ऑफ अप्लॉज आपली आजची पॉडकास्टची गेस्ट मिस संतोषी. वेलकम संतोषी. थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल तुला कॉंग्रॅच्युलेशन्स, यू गॉट सिलेक्टेड ॲज IBPS CSA इन बँक ऑफ महाराष्ट्र. थँक्यू. सो स्टार्टिंग द पॉडकास्ट विथ आपण प्रेझेंट बद्दल तर गोष्टी बोलूच या, पण थोडं आपण पास्ट बॅकग्राऊंड आपण बघूया. तर तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं आणि तुझं स्कूलिंग ग्रॅज्युएशन कुठल्या फील्डमधून वगैरे झालेलं? माझी स्कूलिंग झालेली आहे मंगरुळपीरवरनं, जे की वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये येथे. अच्छा. आणि 11-12 पण तिथनंच झालेली आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे इथनंच केलेलं आहे, अमरावतीमधनं, प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधनं. अच्छा, तर तू बँकिंगची प्रिपरेशन ग्रॅज्युएशन झाल्यावर सुरू केली की आधीच करत होतीस? नाही, मी जेव्हा लास्ट सेमिस्टरला होती माझ्या अच्छा. इंजिनिअरिंगच्या, तेव्हा मी क्लासेस जॉईन केले आणि मग तिथून प्रिपरेशन स्टार्ट केली क्लासेस नंतर. म्हणजे पॅरलली दोन्ही गोष्टी लास्ट इयर. एक आपण बघितलं आहे की बँकिंग सेक्टर म्हटल्यावर एक स्टेरिओटाईप असतो की BBA किंवा BCom ग्रॅज्युएट्स हेच मुलं सहसा बँकिंगकडे वळतात. बट यू बिंग फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, एक आउट ऑफ द बॉक्स काहीतरी की इंजिनियर बँकिंग करतोय. सो हे व्हाय बँकिंग ऍक्च्युली, आणि हा विचार कसा काय आला? ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझी बँकिंगची बिलकुलच इच्छा नव्हती, मला करायचीच नव्हती. बट एक घरच्यांची पण इच्छा, त्यांची इच्छा होती की ठीक आहे बा, मुलींनी बँकिंग केलं पाहिजे असं तसं. बट जसं माझी 10th झाली आणि माझ्या घरच्यांनी मला म्हटलं की तुला बँकिंग करायला पाहिजे, तर तू कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन तुझं कम्प्लीट कर आणि नंतर बँकिंगसाठी प्रिपेअर कर. बट मला ते करायचं नव्हतं, माझी बिलकुलच इच्छा नव्हती बँकिंगमध्ये यायची. तर मला इंजिनिअरिंग करायची होती. तर थोडंसं ते होऊन जाते घरच्यांसोबत. तर मग ॲज युजुअली मी माझ्या मनासारखं केलं आणि इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे मला ड्युरिंग इंजिनिअरिंग वन ऑफ माय फ्रेंड अदिती, तिने पण सोबतच होती ती. सो तिने मला म्हटलं की चल आपण क्लासेस करून बघू बँकिंगचे. तिचं आधीपासूनच ठरलेलं होतं की तिला बँकिंग करायची आहे म्हणून. तर मग तिने मला म्हटलं की चल बघून येऊ. म्हटलं नको, मला करायचंच नाहीये, मी बघतच नाही, येतही नाही, मला तो माइंडसेट बनवायचाच नाहीये. तर मग ती म्हटली की चल ना डेमो क्लास बघून येऊ, सरांची आहे, जवळच आहे इथे. तर मग मी आली, डेमो क्लास वगैरे केले. मग जसं मी घरी सांगितलं की मी बँकिंगचे डेमो क्लास केले, त्यांची तर आधीपासूनच इच्छा होती. तर ते बोलले की ठीक आहे, लावून दे क्लास वगैरे, होऊन जाते सोबत. म्हटलं ठीक आहे, बघू करून. मग जशी जशी क्लासला यायला लागली, सरांचं टीचिंग छान वाटलं, इंटरॅक्टिव्ह वाटलं. त्यानंतर जसं जसं सरांसोबत इंटरॅक्शन वाढलं माझं, मला इंटरेस्ट यायला लागला. सर सांगत होते की बँकिंगमध्ये काय काय असतं, कसं कसं करायचं. मग आणखी इंटरेस्ट वाढला. ची जे टीचिंग टेक्निक होती ती मला खूप मस्त जमायला लागली सरांची बघून, जी काही सांगत होते सर. तर मग हळूहळू हळूहळू मला इंटरेस्ट यायला लागला. मी म्हटलं ठीक आहे, आपण करू शकतो, एकदा सरांना बोलून बघायचं याच्याबद्दल. तर सरांना मी जेव्हा बोलली, सर एकच बोलले की तू जर कन्सिस्टंटली हार्डवर्क केला तर आरामात होऊ शकते, सगळ्यांचंच होते, तर तुझं का नाही होईल. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं सर एक चान्स देऊन बघते आणि ट्राय करते मी माझा. तर मग मी देऊन बघितलं, ट्राय दिला माझा आणि इथे मी आहे फायनली. अगदीच. आणि ऍक्च्युअली मला असं ठरवलं पण होतं मी की मला हे करायचं नाहीये, बँकिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये बँकिंग नाही करायचं आहे. अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मी देणार होती, ह्या सोडून, बँकिंगच्या सोडून. तर अदर बद्दल माझा प्लॅन होता. ओके, म्हणजे एक असतं की काही लोक सांगतात की बँकिंग करायचं, म्हणजे माझं लहानपणापासून डिसाइडेड होतं. पण त्याही गोष्टीला एक तोड आहे की डिसाइडेड नव्हतं, बट वेअर द रोड गोज आय वेंट. डेस्टिनी की डेस्टिनी तिथपर्यंत घेऊन गेली आणि आपण ते फॉलो केलं. ओके, हे तर झालं तुझं डिसिजन की आपण काय करायचं किंवा करिअर डिसाईड केलं. पण आता याच्या पुढे जर बोलायचं झालं तर वाईल प्रिपरेशन आपल्याला खूपशा प्रॉब्लेम्स येतात. जसं
म्हणजे आजचा पॉडकास्ट असा तर ऍस्पिरंट आपल्याकडे एक गायडन्स म्हणून बघतो की यू गॉट सिलेक्टेड सो यू हॅव सो मेनी व्हॉट वी से यू हॅव सो मेनी सजेशन्स किंवा जे आपल्या चुका होतात ते दुसऱ्यांनी नाही करू किंवा अशा खूप साऱ्या हेतूंनी एक ऍस्पिरंट आपल्याकडे बघत असतो. तर मी पण एक ऍस्पिरंटच आहे आणि शिवाय बाकी पण ऍस्पिरंट्सचे काही क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत, आपण एक एक ते डील करू. सोबतच मग आपण आणखीन गोष्टी गप्पा करूच. तर जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हा आपल्याला 3 सब्जेक्ट्स डील करावे लागतात. एक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश. तर यामधले आपल्याला क्वांट आणि LR जे आपण म्हणतो हे टाइम कन्झ्युमिंग सब्जेक्ट्स आहे की त्यांचं म्हणजे वेळ खूप लागतो त्यांना. तर त्याच्यासाठी तू टाइम मॅनेजमेंट कशी करायचीस? टाइम मॅनेजमेंट इन द सेन्स अभ्यास करताना पण आणि पेपर सॉल्व्ह करताना पण. हे जर पाहिलं कॉन्ट आणि LRचं, तर कॉन्ट असा सब्जेक्ट होता माझ्यासाठी की त्याला कॉन्टला खूप रिव्हिजन लागते आणि बेसिक्स त्याचे कम्प्लीट पाहिजे, पूर्ण कव्हर पाहिजे, एकदम क्लिअर. तर जसं की मी सांगितलं, फायनल इयरमध्ये जेव्हा होती मी तेव्हा क्लासेस जॉईन केले होते. तर कॉलेज सोबत होताना एवढं काही प्रॅक्टिस होऊ शकत नव्हती कारण वेळ नव्हता मिळत मला. तर मग बेसिक्स काही एवढे माझे होते क्लिअर, बट मला एवढे आठवत नव्हते किंवा क्लिक नव्हते होत फास्ट मध्ये. तर मग जशी माझी ही संपली, इन कॉलेज संपलं जसं माझं, देन मग मी सरांचे जे फाउंडेशन क्लासेस आहे ते पुन्हा पूर्ण कम्प्लीट केले. बेसिक्स माझं पूर्ण क्लिअर केलं जेणेकरून मला कॉन्टमध्ये कुठलाच इश्यू गेला नाही पाहिजे बेसिक्समध्ये. आणि राहिला प्रश्न LRचा, तर LR मध्ये मी एक स्ट्रॅटेजी यूज केलेली होती की जे क्वेश्चन्स मी एक्झाममध्ये सॉल्व्ह नाही करू शकणार आहे किंवा मी एक्झाममध्ये ते रीड केलं आणि मला कळत आहे की मी ते करू नाही शकणार आहे, सो मी त्या क्वेश्चन्सवर किंवा त्या टाईपच्या क्वेश्चन्सवर मी टाइम इन्व्हेस्टच नव्हती करत. माझं जे मला जमत आहे मी त्याला इम्प्रूव्ह करत होती आणि त्यावर भरपूर प्रॅक्टिस करत होती जेणेकरून मी त्या टाईपचे क्वेश्चन किंवा तसे क्वेश्चन्स जे आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकली पाहिजे, तिथे मला कुठलाच अडथळा यायला नको. सो LR साठी माझी ही स्ट्रॅटेजी होती. आणि कॉन्टसाठी मी जेवढे होईल तेवढे पॉसिबल बेसिक करत होती, जसे की सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी करत होती. आणि मेन्ससाठी सरांचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन फॉलो करत होती, जे खूप हेल्पफुल राहिले मला. अच्छा. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आता हे कॉन्ट आणि LRच्या बाबतीत झालं, पण बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये पण काही मुलं प्रॉब्लेम्स फेस करतात, म्हणजे ज्याचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसतं किंवा अशा विद्यार्थ्याला या सेक्टरमध्ये इंग्लिशमध्ये वोकॅबमध्ये प्रॉब्लेम्स जातात. पुन्हा RC खूप मोठे मोठे असतात तर रिडिंगमध्ये खूप वेळ जातो. तर तिथे तू स्पीड कशी वाढवलीस किंवा इंग्लिशसाठी एक बेस्ट अप्रोच कसा असावा? इंग्लिशमध्ये असं असतं, भरपूरदा आपल्याला वाटतं की पेपर बघून की आपल्याला नाही जमत आहे, पण असं नसतं. कधी कधी आपल्याला असे खूप सारे असे टॉपिक्स असतात जे आपण इझिली करू शकतो जर आपल्याला ते कळलं तर. आपल्याला फक्त ते टॉपिक फाइंड आउट करता आले पाहिजे की हा टॉपिक आहे, हा मी करू शकतो. प्रॉब्लेम येते वोकॅबवाले क्वेश्चन्स जे राहतात त्या क्वेश्चन्समध्ये आणि रिडिंग ज्याच्यामध्ये नेसेसरी राहते तिथे. तर त्यासाठी मी रिडिंगसाठी मी असं टार्गेट ठरवलेलं होतं की मला 15 ते 20 दिवसामध्ये एक बुक पूर्ण वाचून कम्प्लीट करायचं आहे, असे मी टार्गेट्स ठरवलेले होते. आणि वोकॅबसाठी मी डेली एडिटोरियल बघत होती आणि वोकॅब जे आहे ते रिवाइज करत होती. बुक स्पेसिफिकली इंग्लिश बुक्स? या इंग्लिश, सुधा मूर्ती, त्यानंतर मला जे इंटरेस्टेड वाटत होते ते मग मी लाईक हॅबिट बनून गेली आता ती माझी. बायोग्राफी सगळेच. ठीक आहे, म्हणजे इंटरेस्टनुसार इंग्लिश बुक्स आपण प्रिफर करू शकतो. बऱ्याच वेळा बघा आपण जेव्हा ह्या कॉम्पिटेटिव्हच्या क्षेत्रात उतरतो ना, आपल्याला एक कन्सिस्टन्सी रेग्युलर पाहिजे असते की सातत्य, आजही अभ्यास करायचा आहे, उद्याही करायचा आहे, परवाही करायचा आहे. पण यामध्ये ना आपल्याला बऱ्याच वेळा फेल्युअर्सचा सामना करावा लागतो, फेल्युअर्स फेस करावे लागतात. मग अशा वेळी एक आपल्याला कधी कधी ना कंटिन्युअस जेव्हा बॅक टू बॅक फेल्युअर येतो ते एक माणूस निगेटिव्ह होऊन जातो की मला जमेल, मला करता येईल, किंवा एक असा सेल्फ डाऊट असतो की मला जमणार की नाही, मला होणार की नाही. म्हणजे मी स्वतः ऍस्पिरंट आहे, हा माझाही प्रश्न म्हटला तरी चालेल, मला सेल्फ डाऊट येतो की आपल्याला जमेल की नाही. कारण बाकीच्यांची आपण स्पीड बघत असतो आणि कुठेतरी आपण स्वतःला कमी लेखतो, यार जमेल की नाही. तर मग अशा वेळी एक थोडा तो निगेटिव्ह अप्रोच मागे सारून किंवा एक थोडं डिप्रेशन, स्ट्रेस याला मागे सारून पुढे जायसाठी तुला काय गायडन्स राहायचं किंवा तू कशी त्या गोष्टींना डील करायची? ऍक्च्युअली मला या गोष्टीवर ना एक इन्सिडेंट आठवला. आता जी एक्झाम झाली होती 2024-2025 SBI क्लर्क,
ते आमच्या लायब्ररी मधले जे आपल्याच बॅचचे स्टुडंट आहे आम्ही सर्वांनी दिली होती. सगळ्यांची प्रिलिम्स अच्छा. निघाली आणि मेन्स दिली होती. हम्म. तर माझ्या बाजूला जो बसतो एकदम असा लेफ्टला अच्छा. आयुष कोचर, त्याचं हम्म. सिलेक्शन झालं आणि माझं हम्म. झालं नव्हतं. त्याच्यासाठी तर मी खुशच होती, बट एक नॉट द जेलसी, पण एक असते ना की सोबतच प्रिपेअर केलं आणि बाजूच्याचं सिलेक्शन बरोबर. झालं, आपलं का नाही झालं, कुठे आपण कमी पडलो, तर तो विचार मला खूप येत होता. त्यामध्ये मी खूप गुंतून जात होती. खूप म्हणजे इमोशनल झाली होती मी तेव्हा, निगेटिव्ह सुद्धा झाली होती ऍट द सेम टाइम. मला कळत नव्हतं काय करायचं काय नाही करायचं. पण ठीक आहे, तेव्हा मी सरांना बोलली, घरच्यांशी बोलली, अदर फ्रेंड्स जे होते त्यांना बोलली. तर मग माझी आणखी एक फ्रेंड आहे आकांक्षा. तर मग आम्ही असं डिसाईड केलं की नाही, आपल्याला करायचंच आहे, आता आपण करू शकतो करायचं. तर मग दोघी एकमेकींना असं सांत्वना देत होतो थोडंसं. तर तिथे खूप हेल्पफुल झालं. राम सरांकडे येत होतो आणि आपले राम सर तर फुल एनर्जी पॉझिटिव्ह करून देत होते, मोटिवेटेड कारण बनवून ते देत असतं होते. की आपण खूप असं डिप्रेशन मध्ये असतो आणि आपल्याला एक काहीतरी समोरून तिनका तरी असं सपोर्ट पाहिजे असतो की तू कर होईल, तू कर होईल. तर तो एक सपोर्ट कसा कोणाचा होता तुला? सगळ्यांचाच होता. असं मी म्हणजे खरं सांगायचं तर पॅरेंट्स माझे, त्यांनी मला असं कधी म्हटलं नाही की असं कसं नाही झालं, व्हायलाच पाहिजे, बाकीच्यांचं होतं. म्हणजे त्यांचा असा फुल पॉझिटिव्ह सपोर्ट होता की होईल एक ना एक दिवस. सगळ्यांचं सोबत नसते, कुणाचं ना कुणाचं कधी ना कधी होत राहते. टाइम सगळ्यांचा येतोच. आणि सरांचं पण सेम, सर पण मोटिवेट करत होते आणि फ्रेंड्स तर ऍज ऑलवेज होतेच सोबत माझ्या. बरोबर. तर इथे झाली आपली पूर्ण जर्नी. बट टॉकिंग अबाउट द अल्टिमेट, तो एक क्षण ज्याची आपण अगदी प्रिपरेशन स्टार्टच आपण त्याच्यासाठी करतो की तो क्षण यावा. एक ती लाईन की यू हॅव गॉट सिलेक्टेड इन द डॅश डॅश बँक. तर तो एक क्षण की यार झालं, आता आय एम डन, आय हॅव रीच दॅट स्टेप. तर तो एक क्षण जेव्हा तुझ्या आयुष्यात आला, वेन यू गॉट सिलेक्टेड, तर ती फिलिंग काय होती किंवा त्या दिवशीचे तुझे इमोशन्स काय, म्हणजे तू कसं एक्सप्रेस करशील ते? एक्सप्रेस म्हणजे मी आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत, बट खूप जास्त हॅपी होती. इव्हन अराउंड 11:30 सकाळचे 11:30 तेव्हा रिझल्ट आलेला. आणि म्हणजे माझा फोन तर जवळ नव्हता माझ्या, मला कॉल्स, मेसेज सर्व आले. मग मी जेव्हा फोन पाहिला, देन जेव्हा रिझल्ट पाहिला, मला हसायचं की रडायचं दोन्ही सोबत चालू होतं माझं. मला समजत नव्हतं काय करू. तर मग घरच्यांना पहिले कॉल केला, घरच्यांना सांगितलं, त्यानंतर सरांना सांगितलं. सर म्हणे काय चालू आहे, रडत आहे की हसत आहे? म्हटलं सर दोन्ही चालू आहे, आरामात करत आहे. म्हणजे खूप छान फेज होता तो. बरोबर, की एक तो मोमेंट प्रत्येक ऍस्पिरंटच्या आयुष्यात यायलाच पाहिजे. बरोबर. की आणि असं म्हणता ना की जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तसंच की तो मोमेंट जेव्हा आपण एक्सपिरियन्स करू तेव्हाच तो कळेल. ठीक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, तू एका बिगिनरला किंवा नवीन जो स्टार्ट करतोय बँकिंग मध्ये, तर अशा ऍस्पिरंटला काय गायडन्स देशील किंवा 2 लाईन मध्ये जर सांगायचं झालं तर तू काय सांगशील? मी त्यांना हेच म्हणेल की कन्सिस्टंटली अभ्यास करा. LR ला, कॉन्टला, GA ला, अशा सगळ्या सब्जेक्ट्सला प्रॉपर टायमिंग द्या. आणि म्हणजे असं नका करू की जे वीक सब्जेक्ट्स आहे तिथे वेळच नाही देणार किंवा ते आवडत नाही तर करायचंच नाही. वीक सब्जेक्टला कधी मागे नका पडू देऊ, त्याला पण सोबतच घेऊन चला आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट्सला आणखी छान बनवा. आणि कन्सिस्टंटली हार्डवर्क करा, सगळं होऊन जाईल. आणि जेव्हा केव्हा फेलियर येईल तुमच्या लाईफमध्ये, तेव्हा फेलियरला घाबरून शांत बसून न जाता फेलियर मधून काहीतरी शिकवण घेऊन समोर जाते. म्हणतात ना की जेव्हा जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये फेलियर येते, ते फेलियर पासून जर आपण काही शिकवण घेतली तर ती पायरी आपल्याला सक्सेस जवळच नेऊन उभा करते. बरोबर. आणि ते रिअल आहे. फक्त त्या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा आणि सगळंच होऊन जाईल एक ना एक दिवस. आणि एक्झाम्पल तर तुमच्या समोरच आहे. सो इथून खरंच कीवर्ड्स की ट्रस्ट द प्रोसेस, द डेस्टिनी विल टेक यू टू द राईट वे. सो thank you so much Santoshi for being here, for being a part of our academy like a family member, and thank you so much for guiding us. Wishing you a great future ahead. Thank you so much. Thank you so much.